जाहीर प्रचाराची वेळ संपली, मात्र उमेदवारांना घरोघरी प्रचाराची मुभा आहे। मिरवणूक, रॅली, सभा घेता येणार नाही, पत्रक वाटण्यास मज्जाव असेल। निवडणूक आयोगाने हा निर्णय घेतलाय। निर्णयावर प्रश्न विचारला असता राज्य निवडणूक आयुक्त भांबावलेले आहेत। वाघमारेंची ततपप झाली, हा जुना नियम असल्याचा दावा केलेला आहे। दरम्यान निवडणूक आयोगाच्या निर्णयावर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी टीका केली। ते नेमकं काय म्हणालेत आपण पाहूया। नाही, आमचा ऍक्च्युअली नियम क्लिअर आहे। नियम हाच आहे की ऍक्च्युअली जाहीर प्रचारावर बंदी आहे आणि पाच इंडिव्हिज्युअली जाऊ शकतो, वैयक्तिकरित्या जाऊ शकतो। नाही, प्रचार बघा, प्रचाराच्या कॅटेगरी आहे, त्याच्यामध्ये मिरवणूक आहे किंवा रॅली आहे किंवा सभा आहे, या सर्व प्रचाराची कॅटेगरी आहे। या 5:30 नंतर सर्व बंद होते। मी सांगितलं ना, त्या प्रश्नाचं उत्तर सांगितलं। घरोघरी जाऊन मत मागणं प्रचार नाही का, की प्रचाराची व्याख्या आता निवडणूक आयोगाच्या सोयीप्रमाणे बदलली? ही एक्सपोस्ट काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली। एकाच वेळी प्रचार बंद आणि प्रचार सुरू असे आदेश देणं म्हणजे आचारसंहितेचा उघड खेळ खंडोबा। अशा विसंगत अर्थहीन सूचनांमुळे राजकीय पक्ष, उमेदवार आणि प्रशासन सगळेच संभ्रमात टाकले जात आहेत। हा नियमांचा गोंधळ नाही तर आचारसंहितेची विश्वासार्हता धुळीस मिळवण्याचा प्रकार। निवडणूक आयोगाने स्पष्ट भूमिका घ्यावी। प्रचार संपला आहे की सुरू आहे? कारण अशा दुटप्पी आदेशांनी लोकशाहीच उपहासाचा विषय बनत आहे। घरोघरी जाऊन मत मागणं प्रचार नाही का, असा सवाल विचारणारी ही एक्सपोस्ट काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली।